मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये खरेदी केलेलं पंचतारांकित हॉटेल वादात आलंय। हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवर आता आक्षेप घेत खरेदीच्या रकमेवरून सुद्धा संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा एका महिलेच्या आरोपानं वादात आलाय। त्यात आता संजय शिरसाट यांच्यावरही संपत्ती खरेदीत घोटाळ्याचा आरोप होतोय। छत्रपती संभाजीनगरमधलं हॉटेल विट्स मंत्री शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी खरेदी केलं। माहितीनुसार या पंचतारांकित हॉटेलची खरेदी 67 कोटी रुपयांना झाली आहे। विट्स हॉटेलवर या आधीच कर्ज प्रकरणामुळे प्रशासक बसवण्यात आला होता। त्याच प्रशासकांद्वारे विट्स हॉटेलचा लिलाव करण्यात आला आणि त्याच लिलावात मंत्री शिरसाटांनी 67 कोटींची बोली लावून हे हॉटेल खरेदी केलं। संजय राऊतांनी आता या लिलावाच्या प्रक्रियेवर सवाल उभा केलाय। मूळ किमतीहून कमी किमतीत विक्री व्हावी यासाठीच लिलाव राबवल्याचा दावा राऊतांनी केलाय। शिवाय मंत्री शिरसाट यांच्याकडे हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आले असाही प्रश्न राऊतांनी विचारलाय। कुठून आले पैसे, कुठल्या टेंडरिंग मधून आले, कुठल्या कमिशन दलाली मधून आले, एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले, जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला, आणि मंत्री कुठल्या खात्याचे, तर सामाजिक न्याय सोशल जस्टिस। आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे। याआधी मंत्री शिरसाटांनी मुंबईत 72व्या मजल्यावर खरेदी केलेलं आलिशान घर आणि महागडी कार देखील चर्चेत होती। त्यानंतर आता 67 लाखांना खरेदी केलेल्या हॉटेलवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांची झालेल्या आरोपांवर अद्याप बाजू आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।